आई थँक्यू इतकं छान समजून घेतल्याबद्दल. मला खूप भीती वाटत होती तू कशी रिसीव्ह करशील. आणि ऐक ना, मी खूप लकी आहे. मला तुमच्यासारखे आई वडील मिळाले. बाबांना सांगा बाय. लव यू. all okay? Yeah. Okay. कसली गोड आहे ना माझी आई. तिला कळत होतं की झियानमध्ये आणि माझ्यामध्ये गॅप तयार होतीये आणि काहीतरी झालंय आमच्यामध्ये, पण तिने कधी मला एकही प्रश्न नाही विचारला स्पेस मिळावी म्हणून. खरंच म्हणजे तू खूप खूप लकी आहेस या बाबतीत. म्हणजे तुझी आई एवढी समजूतदार आहे. आता आमची आई म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर हायपर होत बसते. किती सांगा ती तेच करते. कसं असतं ना, म्हणजे आपण किती मोठे झालो तरी आपल्या आई बाबांच्या समोर एकदम लहान बाळ होऊन जातो आपण. मला ना एकदम फ्रेश वाटतंय आता. काय? थँक्यू. यू वेलकम. तुझ्यामुळे बोलू शकले मी माझ्या आई वडिलांशी. खरंच थँक्यू. शाबास. ती कशी दिसतेय ग मी मैत्री? कशी दिसतेय मी? Sorry, I was thinking about something else. काय म्हणालीस? कैसी लग रही हूँ? गुड. नेहमीसारखीच दिसतेस. परफेक्ट. बस. बाय द वे तुला एक सांगू का? बोल ना. ती लिपस्टिक थोडीशी डार्क वाटते. हो पण खाल्ल्यावर जातेच की ग. अच्छा. हा थँक्स. ते कानातले थोडे मोठे नाही वाटत आहेत का? हो हा तुला वाटत असतील अगं.
दिल्लीत सगळे असंच घालतात, ह्यूज इयरिंग्स, आणि आय कॅन कॅरी. अच्छा, दिल्लीत घालतात का? काय पण म्हणजे एवढी तयारी चालली आहे तुझी, खास कोणाला भेटायला चाललीस का? छे, खास कोणाला भेटणार? सौमित्राला भेटायला चालली. आणि अगं उशीर झालाय माहितीये का? तुला तर माहितीये ना तो कसा आहे वेळेच्या बाबतीत. चल येऊ मी, पळत्या. बाय बाय. माई, माई ग, माई. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला. काय झालं? अगं हो मग त्यात काय? अहो काय 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 असं म्हणजे काहीतरी घोळ आहे. म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे. माई, माई, माई मला पोहे दे. थांब आता. अगं घे ना आता इथूनच. बटन दाबल्यासारखं सगळं हजर पाहिजे मागितलं की. काय झालं? पाणी पी, पाणी पी. केवढा मिरच्या, मिरची किती घातली तू? पहिल्यांदा करतेस का पोहे? आणि तू काय पहिल्यांदा खातेस का? तुला बघता नाही आलं? मला दिसली होती मिरची, मी पाहिली होती. मला वाटलं की काही. काय वाटलं तुला? काय मिरच्या गोड आहेत? गोड मिरच्या येतात शेतात? नाही हवं, मला तोंडात आग पडले. मला बोलता येत नाही म्हणून तू काही बोलू नकोस. हो ना, मग आता मी काय म्हणते ते ऐक. मिरचीचा तिखटपणा फक्त चवीपुरता असतो, अशी बचकन खायची नसते. ठीक आहे माई, हे बघ माझं तोंड पोळलं, माझी चूक झाली, पण प्लीज बास कर आता. आधीच लक्ष दिलं असतं म्हणजे तोंड पडलं नसतं. माई नाही म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाहीये, पोहे आहेत अजून, तेव्हा शांतपणे व्यवस्थित खा. हा मग खातीये ना मी पोहे. असं माझ्या आयुष्याबद्दल बोलल्यासारखं का बोलतेस? हो का? सॉरी. हा, आकृती किती छान नटली आहे ना आज. आपल्या डॉक्टरची आणि तिची छान गट्टी जमली आता. धक्का लागला? पाणी पी, पाणी. हॅलो. हॅलो. एक चहा. सुंदर दिसतेस आज. हो, थँक्यू. काय विशेष? तुला भेटायचं होतं ना. हो. ऐक, हे मलाही शिकव ना, असं फ्लर्ट करायला शिकव ना. तुला नाही परवडणार माझी फी. का तू फक्त बोल. एवढे पैसे देतो ना या क्लाससाठी, खूप. जेवढी संपत्ती आहे माझी सगळी अशी नावावर करून. एवढं डेस्परेटली शिकायचं तुला? तू मला जमत नाही ना. चिडती कशाला? ए बबली, काय झालं? सांग तर काय झालं? चिडती कशाला उगाच तू? काय नाही, मी हिला काय म्हणलं की मी दरवेळेलाच म्हणतो म्हणजे की जगात सगळ्यात जास्त सुंदर हीच दिसती, पण
त्या एका ड्रेसमध्ये एवढी काही चांगली दिसत नाही असं म्हणलं मी, तर चिडली यार. म्हणजे बघितलं परत तेच. मित्र भाऊजी, तुम्ही असं बोलले असते का मैत्रिणींना? एक मिनिट, तू माझ्याकडे बघ. काय झालंय नेमकं, काय झालंय? मी असे जुने कपडे घालते, फॅशनेबल राहत नाही ना, ते ना आवडत नाही. मला बोलले ते ऋतू कशी राहते, म्हणून मी आपल्या ह्यांना बरं वाटावं म्हणून छान छान ड्रेस घातला आणि ऑफिसला भेटायला गेले, तर नुसते चिडले माझ्यावर. आणि काय बोलले माहितीये का? काय रे, काय बोललं? काय बोलला? चीप म्हणले, चीप. ते पण सगळ्या लोकांच्या समोर म्हणले. ते विचारा ना काय घालायचं मी नेमकं? हे बरं आहे, चांगलं पण दिसायचं आणि लोकांनी बघायचं पण नाही. खरंच वाईट होता यार ड्रेस. सॉरी, तसं म्हणायचं. मैत्री, काय आलं? नाही म्हणजे एक सांगू का? मी नाही म्हणलं तर काय थांबणारच का तू? बोल. ऑफकोर्स. म्हणजे आपलं आजी नात असं नातं असलं तरी आपला एक रॅपो आहे नाही का, तेव्हा मी तुला सांगूच शकते. काय आहे म्हणजे गेले काही दिवस खूप माझ्या मनामध्ये चाललंय हे सगळं की यु नो म्हणजे तू आता ब्रेकअप केलेस म्हणजे तुझ्या मर्जीनीच केलेस, त्यामुळे काही गोष्टी मला अशा ढळढळीत दिसायला लागल्यात. काय दिसतात? म्हणजे सौमित्रला आता या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार. म्हणजे तशी त्याची इच्छा नव्हती, त्याची तयारीही नव्हती, पण आता काय ना म्हणजे, आणि त्याला हा सगळा धक्काच आहे ना, कारण मी ब्रेकअप केलाय. पुढे. हा, तर आता त्यामुळे तो हळवाच झालाय ना. त्याला ना इमोशनल सपोर्टची गरज आहे. आणि इमोशनल सपोर्टची गरज आहे तर म्हणजे गेले काही दिवस मला दिसतंय असं की हा काय बोल ना. ओके. आपली आकृती आहे ना, तिला त्याची गरज बरोबर कळली असं वाटतं मला. खूप सपोर्ट द्यायचा प्रयत्न करते ती, यु नो. आपली आकृती. हा म्हणजे तुझं स्केच त्यांनी कधी काढलं होतं का ग? म्हणजे आपल्या आकृतीचं स्केच त्यांनी काढलं, इतकं सुंदर काढलंय. म्हणजे आपल्याला माहितही नव्हतं ना तो इतकी छान स्केचेस बनवू शकतो वगैरे. हे बघ माई, कसं आहे की ही जी आपली आकृती आहे ना, तिला एक आपला बॉयफ्रेंड आहे जो दिल्लीला असतो. ते खरंच, आणि त्याचं नाव झियान आहे. तो खूप भारी आहे बरं का. तो बायकर आहे, ट्रेकिंग करतो आणि तसल्याच काय काय भारी भारी गोष्टी करत असतो. म्हणजे तुला कळतंय का माई, तिचा झोन तो आहे. असा डिसेंट, डिस्पेन्सरी, डॉक्टर, असा डीडी कॅटेगरीतला झोन नाहीये तिचा. म्हणजे तिला त्याच कॅटेगरीतली मुलं आवडतात ना. म्हणजे झियान नसला जरी आयुष्यात तरी तिला तशीच मुलं आवडणार. आणि मुद्दा असा आहे की झियान आहे तिच्या लाईफ मध्ये, तो आहे. हा, मग ते आपली आकृती सौमित्र
त्यांचं तेवढंच आहे, म्हणजे ते फक्त बोलतात जास्त आणि भेटतात कधी कधी, ते तेवढंच आहे. पण ते नाही, पण काय आहे म्हणजे मला असं वाटतं नाही नाही, मला काहीच वाटत नाही याबद्दल आणि नाही ऐकायचं मला काही याविषयी. धनश्री, रडू नकोस बाळ, रडू नकोस, शांत हो, बघू शांत हो. कोणाला काहीही वाटलं तरी तू तसे कपडे घालणार आहेस का? पण तुला कम्फर्टेबल वाटतील तसेच कपडे घालायला हवेत की नाही? हेच म्हणलं ना मी. हे बोलले तुम्ही? हे नाही बोलले, काय बोलले की ती ऋतू बघ, ती ऐश्वर्या बघ, त्या बघ कशा राहतात एकदम मॉल मधल्या सारख्या, आणि मी काय भाजी मार्केट. सगळं दादाला सांगणार आहे मी. दादाला कशाला? अगं गंमत करत होतो मी. हिला गंमत पण कळत नाही कधी कधी. लोकांसमोर आपलं सगळं सांगते का काय? आता लोक झाले काय? आधी मस्त यार मित्र, आता लोक. मी तक्रार केली की लोक. तुम्ही बघत आता मॉल मधली होऊन दाखवते की नाही बघत तुम्ही. काय हे यांनी काही होणार नाही, असं काही नसतं ग. म्हणजे आता तू परत दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेलीस की मग तिथे शोभेल असे कपडे घालायला लागणार, असं काहीच नसतंय. नाही, ह्याचं नको ऐकत जाऊ, याला काही कळत नाही. हे बघ, तू जशी आहेस ना तशी राहा. तुझ्या साधेपणातच तुझं सौंदर्य आहे हे लक्षात घे. हा काय तुमच्या शहरातल्या लोकांनीच काय फॅशनेबल राहायचं ठेका घेतलाय? आमचं काय, आम्ही कसं राहायचं? गावाकडच्या लोकांनी साधं एकदम, हो ना? ए बबले गप, काय बोलायला लागली तू आता? काय सही तो बोल रही है वो. काय चुकीचं बोलली ती? आणि ती लहानपणापासून तिला फक्त असे पंजाबी ड्रेसेस वगैरे घालायला मिळाले, फार फार तर साडी, हो की नाही? मग तिला काहीतरी नवीन ट्राय करावं असं वाटलं तर त्यात काय चुकलं? तू माझ्या बरोबर चल, आपण जायचं शॉपिंगला. मी घेऊन जाऊ तुला शॉपिंगला. मस्त शॉपिंग करूयात आपण. आत्ता जायचं? तुला वेळ आहे आत्ता? चालेल. ते इथे तुळशी बघा काहीतरी आहे ना, तिकडे पण जाऊ आणि नंतर मॉल मध्ये पण जाऊ. नक्की जाऊयात मॉल मध्ये. तर ना तुला जे आवडतील ते. क्या हुआ? नाही काय, जा ना, जा तुम्ही, जा तू त्यांच्यासोबत. हिला घेऊन जा. हो. तसे चांगले आहेत, फक्त मधून मधून चिडतात. आपण निघायचं? हो, बाय. पोरींचं लय अवघड आहे यार. यांचं काहीच कळत नाही. गंमत केली तरी चिडतात, नाही केली तरी चिडतात. कसं सांभाळलंस यार मैत्रीला तू एवढे दिवस? माझे ते सांभाळायचे दिवस संपलेले. माताजींचा आशीर्वाद आहे वेड्या, त्यामुळे आता मी फ्री आहे. तुम्ही सांभाळा, जबाबदार आहे. अरे साल्या जळवतोस. मैत्रेयी, मला काही ऐकायचं नाहीये, मला एकटीला राहायचंय. अगं पण तुला का ऐकायचं नाहीये? नाही ऐकायचंय मला झोपू दे. हे बघ, तू कितीही झोपेचं सोंग घेतलंस ना तरी एक गोष्ट मला तुला सांगितलीच पाहिजे. इकडे बघ, ऐक माझं. नाही, हे बघ, तू ना असं कोणाही बद्दल माझ्या कानात काहीही भरवू शकत नाहीस. मला ऐकायचं नाहीये. हो, पण मला वास्तवाचं भान तुला दिलंच पाहिजे ना. नाही, मला नकोय हे वास्तव भान नकोय. मला नाही ऐकायचंय. आयुष्य, हो, म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाहीये. आकृतीचं ब्रेकअप झालंय 1 महिन्यापूर्वीच. ती सिंगल आहे आता.
ब्रेकअप झालंय? तुला तुला कसं माहिती? मला नाही बोलली ती काही. अगं तिने स्वतः सांगितलं मला त्या दिवशी बिअर प्याल्यावर.